शेवगावच्या बोधेगावातील खुनातील आरोपीला अटक करण्यात आली असून फिर्याद दिल्याच्या रागातून सेवेकऱ्याचा निर्घृणपणे खून केल्याचं निष्पन्न झालंय. बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे वय वर्ष 71 राहणार नागलवाडी तालुका शेवगाव यांच्या निर्घृण हत्येच्या गुन्ह्यामध्ये शेवगाव पोलिसांनी कैलास सुंदर काशीद राहणार एकबुर्जी वस्ती बोधेगाव याला अटक केली आहे. मागील वर्षी मंदिरातील मूर्ती विटंबनेच्या आरोपावरून नामदेव दहातोंडे यांनी काशीद विरुद्ध फिर्याद दिली होती. त्याच्या रागातून आरोपीनं दहातोंडे यांचा खून करून शिर आणि धड वेगळं करून वेगवेगळ्या विहिरीमध्ये फेकले होते. नामदेव दहातोंडे हरवल्याबाबतची फिर्याद 26 जानेवारी रोजी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला पहिलवान बाबा मंदिराच्या पाठीमागे सुशीलाबाई पाटीलवा तांबे यांच्या विहिरीमध्ये एक पुरुषाचं शिर तरंगताना दिसलं. ते दहातोंडे यांचा मुलगा गौतम आणि खबर देणारे एकनाथ भानुदास घोरतळे यांनी ओळखले होते. त्यानंतर 31 जानेवारीला दहातोंडे यांचं शरीर एका कोरड्या विहिरीमध्ये पुरलेलं आढळून आलं. गौतम नामदेव दहातोंडे वय वर्ष 32 यांच्या फिर्यादीवरून 31 जानेवारी रोजी शेवगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड्राय, शेवगाव.